आता कामाच्या जागी विकृती असल्याचे दुष्परिणाम बघूयात. विकृतींचे वेळेमध्ये संपूर्णपणे उच्चाटन न केल्यास काय होईल? अपघात, त्रुटी, विभंजन, अपव्यय किंवा कचरा. TPM मध्ये आमचं उद्दिष्ट आहे 0 अपघात, 0 त्रुटी, 0 विभंजन, 0 कचरा किंवा अपव्यय. आता विकृतींची काही उदाहरणे बघूया. पहिलं उदाहरण, इनकम्प्लीट थ्रेड एंगेजमेंट ही एक विकृती आहे. सामान्य परिस्थितीमध्ये जेव्हा थ्रेड एंगेजमेंट निर्दोष असते तेव्हा नट बोल्टमध्ये चपखलपणे बसतो, म्हणजेच फिरकी खटक्यामध्ये चपखलपणे बंदिस्त असते. दुसऱ्या उदाहरणामध्ये एकमेकांमध्ये गुंतलेली पायपिंग जी टांगलेली आहे ती विकृती आहे. योग्य राउटिंग आणि आधार ही निर्दोष किंवा योग्य परिस्थिती म्हणजेच नॉर्मल कंडिशन आहे. आता तिसरं उदाहरण बघूया. तिसऱ्या उदाहरणात कप्पी किंवा पुलीचे संरेखन योग्य प्रकारे झालेले नाही, यामुळे ही एक विकृती आहे. आधीच्या 3 उदाहरणांप्रमाणेच आपण अजून काही सदोष स्थिती आणि निर्दोष स्थिती बघूया. तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात तुमच्या घरात किंवा अन्य ठिकाणी गळका नळ बघितला आहे का? गळका नळ हे विकृतीचे किंवा सदोष स्थितीचे सोपं आणि समर्पक उदाहरण आहे. मॅन्युफॅक्चरिंग प्लांटच्या परिसरात फिरताना रिया तिच्या सहकर्मचाऱ्याला म्हणते, डोळे, कान, नाक आणि त्वचा हे आपले ज्ञानेंद्रिय सदोष स्थिती किंवा विकृती शोधून काढण्यास किती महत्वाची भूमिका बजावतात हे तुला माहिती आहे का? हे कसं होतं ते आता बघूया. विकृती 4 प्रकारे शोधून काढता येते. 1. आपल्या डोळ्यांनी निरीक्षण करून. 2. आपल्या कानांनी लक्षपूर्वक ऐकून किंवा वेध घेऊन. 3. आपल्या घ्राणेंद्रियाने म्हणजेच नाकाने वास घेऊन. 4. आपल्या हाताने स्पर्श करून. विकृतीचे निरीक्षण 3 प्रकारे केले जाते. ड्रोन व्ह्यू. ड्रोन व्ह्यू या पद्धतीमध्ये निरीक्षक एखाद्या मोठ्या क्षेत्राचे अधिक अंतरावरून अवलोकन करतो. या प्रकारच्या पद्धतीमध्ये विकृतींचे आकारमान सुद्धा व्यापक असते. या प्रकारचे निरीक्षण आणि त्यानंतर केलेली कृती हे एकूण प्राथमिक अंदाज किंवा कल्पना येण्यासाठी उपयुक्त ठरते. डायरेक्टर्स विंडो व्ह्यू. नावाप्रमाणेच याचा अर्थ डायरेक्टरच्या किंवा निर्देशकाच्या खिडकीत बसून परिसरातल्या त्रुटी किंवा विकृती शोधून काढणे. ड्रोन व्ह्यूच्या तुलनेत या पद्धतीमध्ये निरीक्षक एखाद्या लहान क्षेत्राचे कमी अंतरावरून अवलोकन करतो. या पद्धतीमध्ये विकृतींचे आकारमान लहान असते. या प्रकारच्या निरीक्षणाने व आवश्यक कृतीने ड्रोन व्ह्यूमधून निर्माण झालेला प्राथमिक अंदाज कायम राहतो. आणि तिसरी पद्धत आहे ईगल आय व्ह्यू. डायरेक्टर्स विंडो व्ह्यूच्या तुलनेत या पद्धतीमध्ये निरीक्षक एखाद्या अतिशय लहान क्षेत्राचे अतिशय कमी अंतरावरून अवलोकन करतो. या पद्धतीमध्ये सर्वसाधारणपणे विकृतींचा आकारमान अतिशय लहान असतो. दिलेल्या चित्रांवरून तुम्हाला याचा अंदाज येईलच. निरीक्षण करण्याची ही पद्धत आणि त्यानंतर केलेली कृती यांचा नफा, गुणवत्ता, खर्च या सर्व बाबींवरती सर्वात अधिक प्रभाव पडण्याची शक्यता असते. 7 प्रकारच्या विकृती किंवा दोष ओळखण्यासाठी ही काही उदाहरणे आहेत. उदाहरणांच्या सोबत असलेल्या प्रतिमा बघा, म्हणजे तुमच्या जास्त चांगलं लक्षात येईल. ड्रोन व्ह्यू, डायरेक्टर्स विंडो व्ह्यू, ईगल आय व्ह्यू. या उदाहरणांवरून तुम्हाला आधी वर्णन केलेल्या 3 पद्धतींशी सहजच संदर्भ जोडता येईल. आपण आत्तापर्यंत या 4 सरक चित्रांमध्ये म्हणजेच स्लाइड्समध्ये जे शिकलो त्यांचं हे द्रुतचित्र किंवा स्नॅपशॉट आहे. ड्रोन व्ह्यू या प्रकारचे निरीक्षण आणि त्यानंतर केलेली कृती हे एकूण प्राथमिक अंदाज किंवा कल्पना येण्यासाठी उपयुक्त ठरते.
डायरेक्टर्स विंडो व्ह्यू या पद्धतीमध्ये विकृतींचे आकारमान लहान असते. या प्रकारच्या निरीक्षणाने व आवश्यक कृतीने ड्रोन व्ह्यूमधून निर्माण झालेला प्राथमिक अंदाज कायम राहतो. ईगल आय व्ह्यू निरीक्षण करण्याची ही पद्धत आणि त्यानंतर केलेली कृती यांचा नफा, गुणवत्ता आणि खर्च या बाबींवरती सर्वात अधिक प्रभाव पडण्याची शक्यता असते. आतापर्यंत या अभ्यासक्रमात आपण पुढील विषय शिकलो. पूर्व मूल्यांकन प्रश्नमंजुषा, विकृती या विषयाची ओळख, त्यामध्ये व्याख्या आणि पार्श्वभूमी, विकृतींचा परिणाम, विकृतींची उदाहरणे, 7 प्रकारच्या विकृती कशा ओळखायच्या. आता या मॉड्यूलमध्ये पुढच्या विभागात